गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत असणार आणि मजेतच राहा काय. आता सकाळीच सुरुवात करतोय व्हिडिओ काय. तर आम्ही चाललो कर्नाटकात. कशासाठी तर तुमका हळूहळू पुढे समजतला. तर ही बघा, चला तुमका दाखवतो. वाजले आहेत बरोबर 6 झाले आहेत. गाडीक आता कोल्ड स्टार्ट मारूया, पण तुमका एक आतमध्ये गंमत दाखवते. हे सेटअप बघा आमचं. बाबून मस्तपैकी स्वतःचा सेटअप लावला ना. आता बाबू देतो झोपान मस्तपैकी. सकाळीच कसं येऊ साचता बघा. खाली करूया. जराशी जागा ठेवली इकडे आहे. फिरायचं म्हटलं आम्ही डबल एक्साइटेड असतो, डबल एक्साइटेड. तर चला आपण स्टार्ट मारूया गाडी. कोल्ड स्टार्ट नाही, हिटर नाही लावलाय. लावतो आता एकाक थंडी लागता मग हिटर लावूक सांगता. अजून उजाडला तसा. हे श्रावणीक लागतात ना मानेत घालूक. ते लावू नको, वेळ लागणार हिटरला. जरा थांब, गाडी गरम होऊन देत. जय सद्गुरू. आजची आपली जर्नी असतली 342 किलोमीटर. 1 वाजतील असं दाखवता. आता बघूया. गणपती बाप्पा मोरया. जय सद्गुरू. काय बघा, निघाला आम्ही आमच्या प्याऱ्याशा जर्नीसाठी. ना धुक्या पडला. आता आम्ही तो काही लाव आणि राकसवाडी म्हणून राकस घाटी आहे ना, काही लाव. आणि मस्त गुलाबी थंडी पडूक सुरुवात झालेली आहे. कारण अकडे शिरगावचा जो एरिया आहे ना, ते ना गारटो असतात. मानेत उशी बिशी घालून तयार झोपूसाठी. आता झोपान देतला जा. एक माणूस आमचं झोपलो जा मागे. माका देतो बाप नाही म्हणून सांगलेलं मम्मी. झोपलो असतो तो, जागून असतो. आपण पोचलो काय माहिती हडपीड मध्ये काय आपल्या स्वामींचं मठ. श्री स्वामी समर्थ. नांदगावात. लगेच चाय मागू नका शावनी. जरा दिवस येऊन दे. म्हणजे सकाळी चाय काय प्यायची. आणि हाय ना आम्ही राईट मारून जातलो सरळ आपल्या हायवेन कणकवली कुडाळ करत कर्नाटक. बाबू काय दिले ना, एक माणूस कामरून बिमरून घेऊन मस्तपैकी मागे आराम करता. ओ भारी असतो बघा मित्रांनो. पुढचा काय दिसत नाही, जवळचाच दिसता. आत्माराम भिडे. फुल धुक्या मस्त वाटता. एक नंबर, एकच नंबर. शावनी कैसन? एक नंबर. नाही भारी वाटतं. मस्त. दिवसापासून प्लॅन चाललेलो, पण पाऊस सुरू झालो. नंतर मग म्हणजे आम्ही गणपतीच्या आधी जाणार होतो ना. पाऊस सुरू झालो, मध्ये नव्हतं पाऊस ना. आणि नंतर मग म्हणजे गणपती पाहिले. म्हटलं आता जाऊया, कारण पुढच्या महिन्यात ऑक्टोबर मध्ये जाता येणार नाही, कारण बाबूची परीक्षा असणार. आणि एक माणूस आईन दिलेली चादर विदर घेऊन मस्तपैकी ताणून दिला ना. आता ते कापडे घेतलं पुढे घ्या. आंघोळ बिंगोळ करून दिला. आंघोळ बिंगोळ केलं ना. मित्रांनो सुसू ब्रेक साठी थांबलेलो आपण. आणि मस्तपैकी धुक्या हायवेवर आपण आहो आणि भारी वाटता. आणि आपली गाडी पण भारी दिसता. तर आपण चाललो सरळ आता कर्नाटक. तर कर्नाटका कशाक जातो या तुमका व्हिडिओमध्येच समजतला. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये खरंच स्किप करू नको.
पहिलो टोल लागता ना तो हे बघा, म्हणजे अजून चालू झाले नाही आहेत. आपण ओरसच्या पंपावर इला होता आणि ओरसच्या पंपावर CNG भरतो, कारण ह्योचो ग्रुपचो नंबर मी ॲड आहे यांच्या ग्रुप का, तर बघलंय तर CNG इलेलो असा, तर म्हटलं हा यावे आणि CNG भरूया. तर ना बांधा सोडल्यानंतर ना बैठक म्हणून असायचा, थंय आम्ही नाश्ता करायचो, पण आता बंद होता. हो का हो बघ झोपेतच चाललो काय, तिकडे कुठे जातोय बघ. तर आता इथे ना गोव्याक जाताना श्री समर्थ हॉटेल म्हणून आम्ही थंय थांबलो आम्ही. आता बघूया नाश्ता काय आहे तो आतमध्ये. नाश्ता इलेलो आता श्रावणीक सांगूया टेस्ट करू. आधी श्रावणी फोटो वगैरे काढून घेता. मित्रांनो मस्त आहे, थांबू शकतो. भारी वाटलं मग, एकदम क्लिनिंग पण भारी आहे ना. हो नाही का नको होता, मग नंतर आमच्यानंतर त्यांनी टेस्ट केलाय, आम्ही त्याला देऊ नकार दिला, कारण आम्ही आमच्या वाटण्याचं देणार नाही, पण दिलं. आणि आता बाबू खात आहे बघा. जर तुम्ही ह्या साईडने प्रवास करतात आणि तुमका जर चांगला नाश्ता हवा असा तर तुम्ही हय ह्या करू शकतास, कारण आम्ही फर्स्ट टाइम केला, नाश्ता बरा वाटला, इडली घेतली आणि 8 नंतर तुमका मिसळपाव वगैरे हय सुरुवात होता. तर नाश्त्यासाठी ठीक वाटला माका, टेस्ट पण चांगली आहे. कारण आता बैठक मागे आम्ही दरवेळी जायचं, आमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असताला. बैठक म्हणून तर ह्या होता हॉटेल कॅफे टाईप, पण ता बंद होता. म्हटलं मग आता गोव्यात पुढे गेला खय काय मिळणार, खय बघत कोण राहता, त्याच्यामुळे हय नाश्ता केला मस्तपैकी. आणि आता आपण हाय ना पुढे जातला. मिक्स कर ढवळ आधी आली ढवळू. नाश्ता वगैरे आता करून आपण निघालेले आहो आणि हे बघू शकता आता 252 किलोमीटर 1.5 वाजताचा टाइम दाखवता. आपल्या काय घाई नाही, आपण आरामात जातलो 100-120 स्पीडने. क्या बोला तूने? चला निघूया इथून. आता गोवा लागत आणि त्याच्यानंतर मग कर्नाटकची बॉर्डर वगैरे आपण सगळं दाखवू तुमका सगळ्या व्हिडिओ. व्हिडिओ लांब झालो मोठो झालो तर समजून घेवा, कारण तुमका सगळं दाखवूचं असतं ना, अर्ध्या छोट्या छोट्याच्यात मग दाखवता येत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, फुल धमाल फुल मस्ती, कसे रस्ते काय हत. आता हयपर्यंत तर ठीक आहे, मधी झारापाटो सोडलाच ना की थोडं फक्त मध्ये खराब असतो, नाही तर हय तागत रस्तो ठीक आहे. आता पुढे बघूया आता आपण. चला आता आम्ही गोव्यात इलाव आणि पॉवर पेट्रोल 104 रुपया आता भरला, 1000 रुपयाचा टाकला पॉवर पेट्रोल. आणि आहे ना आता निघणार पुढे. आपल्याकडे 112 काहीतरी आहे पॉवर पेट्रोल. 1000 रुपये काढलं नव्हतं पैसे. 5 तास आपल्या घरात अजून जाऊ आपल्या डेस्टिनेशनवर. बघूया आता बघा. तर मित्रांनो आता आपण गोव्यात असाव आणि गोवा लागला की सगळं कसं सगळीकडे सगळी तीर्थप्रसादाची तीर्थाची दुकानं दिसतात. काय ग प्रसाद म्हणजे काय? चकना. आणि तीर्थ म्हणजे अमृत. आम्हाला ते काय माहिती नाही ना. तीर्थ म्हणजे अमृत. हा बरोबर. गोव्यात काय गो? गोयांचे पावला. मग तू आता कर्नाटक मध्ये गेल्यावर काय म्हणणार? कर्नाटक पावलो ऐकलात ना मित्रांनो. आता गेला ना कर्नाटक बोललो आपण, पण कर्नाटक मध्ये कुठे जातोय हे कोणाला सांगितलंच नाही. तो ब्रिज गेला ना आता आपला नवीन मोपा एअरपोर्ट का जाऊचा रस्तो हा तो. तिकडून जाता आपला आपण गोव्यात एंटर करताच आपले म्हणजे एअरपोर्ट असा. होय पहिला आतमध्ये जायचं लागायचा मापशात. आम्ही गोव्यात थांबलो आहे, गर्दी नव्हती म्हणून सीएनजी थांबलो, नाही तर आम्ही थांबणार नव्हता. आम्ही पेट्रोल भरला होता 1000 रुपयाचा आपण पॉवर पेट्रोल. मित्रांनो बाबू सुसू करायला जात गोव्याच्या रस्त्यांवर. जा नाही दाखवते जाते मम्मीने उघडलं जा. हे बघा आता होय खय थांबलेत माहिती या गोव्याचा जुडिओ दिसलाय का. आता जुडिओ मध्ये थांबली आहेत, बघूया आता काय घेतात ती. 11 वाजता ओपन होता, नाही तर मी एका घेणारच होते भरपूर. अहो कसं उद्या येऊ ना सामान बघ. उद्या येतो मी. उद्या येताना आमका ह्या साईड गावतलास. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा. पॉपा काय तर करताना मित्रांनो काय समजत नाही. पॉपा जय शिवराय जय शंभूराजे. होय
बघू शकता तुम्ही मॅजेस्टिक पॅराडाईज कसिनो Paradise. असं कसिनो तुमका ना त्याच्यात पण ना त्या त्यांचं ऑफिस असतला आता दाखवलंय त्या मग ती एक बोट आ शावनी कारवार 98 किलोमीटर दाखवतो. आणि आता आपण चालला होता ब्रिज वरून म्हणजे अटल सेतू यो मुंबईचो नाही तो गोव्याचो आ. आणि तुम्ही मस्त ढग बिग बघू शकता कसं भारी वाटतं ना? क्लिअर एकदम वातावरण आ. गोयांचे माहोल होतो तेव्हा मी कलंगूट बीच वर राहिलेला रूम घेऊन पण एवढी मजा केला ना त्या फुल फुल नंतर आमको बोरच झाला काय हो हो नंतर मजाच नाही. ते रूम पण मस्त मिळाले ना. तर विषय कसा होता आपल्याकडे कोकणात दारू पण मिळतात आणि बीच तर काय चांगले चांगले होतच. अरे पास दिखा रे असंच हो मस्करी. बघ कसा आहे तो. बनवलेला आहे. आता आपण थोड्या वेळाने मडगाव मध्ये पोहोचू. त्याच्यानंतर कर्नाटक. वाव भारी वाटतं. माणूस त्यावरती हो काम चालू आहेत ना. ती बघ क्रेन घेतात वरती हो. काय ते क्रेनने उचलतं दिसलं ते वरती जात ते हा अबे नंतर मम्मीला दाखिया मोबाईल मध्ये दाखव. मस्त सगळीकडे ग्रीनरी भारी आहे आकडी. मस्त वाटतं प्रवास करू. गाडी चालू ना भारी वाटतं. हे बघा स्वर आमचा फर्स्ट टाइम येतो इकडे आणि श्रावणी पण. मी फर्स्ट टाइम येतोय. हा गोव्याला पण खूप बाबू वेळा फुल मागे धमाल करतोय मजा आणि श्रावणी जरा झोपता. गोव्याला आलेला आज या साईडला आलाच नव्हतास ना कधी. आपण मडगाव मध्ये आहो आणि या साईड ना मडगावचा प्रायव्हेट बसता ना का प्रायव्हेट बस स्थानक म्हणजे डेपो आपल्याकडे प्रायव्हेट असा योकडे प्रायव्हेट आणि हे पण लक्झरी बिझरी सगळं सगळं केवढं मोठं होतं बघा. खूप मोठा. आणि मडगाव मध्ये मोठं हॉस्पिटल आता कोणतं तरी मोठा ऑफिस पण होता. तो लोक बाहेर काढतात. त्याला भूकच लागली त्याला काहीतरी खाऊ. आता इथे फिल्म चालू आहे बघ. हा मस्त. इथे लावला आणि इथे लावला. पार्टीशन बाबूसाठी आणि ही बेडरूम आमच्यासाठी हा. ती बेडरूम बाबूसाठी होय ना बाबू. एवढीची जागाच माझं बेडरूम बेडरूम. बेडरूम तरी बघ तुम्ही बघू शकता. आता आपण ना ओल्ड गोव्यात आहोत. म्हणजे आम्ही गोव्यात खूप वेळा इला पण अशी एवढ्या आतमध्ये कधी इला नव्हता. तर कर्नाटकात जाताच आहोत त्या निमित्तानं आमच्या सगळं दिसतं मस्त वाटतं. समोरची बिल्डिंग बघा किती आणि जुनी ओल्ड आहे. गोव्यात काय काय बीच आहेत म्हणजे कोणते कोणते बीच आहेत ते तुम्ही नक्की आमका सांगा कमेंट मध्ये. आमका माहिती नाही हा. जर तुम्ही कोण हे व्हिडिओ बघतास तर नक्की सांगा. आणि इकडे बघा काकडे बिकडे काय नाही काय ठेवला नाही. भोपळ्याची फुलं पण विकून ठेवला नाहीत. तर मी आता जर पाठी जाणार असते ना शिरगावा तर मी नक्की ती भोपळ्याची फुलं घेऊन गेलो असतो. भोपळ्याची फुलं कशी आहे. भजी करतो हा आणि आपल्याकडे कशी मिळत नाही ना. स्नॅक्स आणला नाचोस. आणि इकडे बसलोय ना म्हणजे स्वतः खाऊचा असला स्वतः खाऊक नाही मिळत. यांका आधी पहिला भरवायचा नंतर आपण खायचा. आधी द्यायचा असता ना. खूप मजा खूप म्हणजे मुंबईत तर जायचं असतं पण अशी ट्रिप आम्ही लॉकडाऊन नंतर आम्ही पहिलीच करता अशी ट्रिप. होय जाता जाताना लिचीनी दिसली आणि वय उतारवते बघा सुकटा वगैरे आहेत. ह्यांका लिची घेऊची आहेत. घेवा काय तर चला. का बघ काय शावणी लालवाला तर बघ तीच ती होय हीच ना शावणी. लिचीला केस आले. हात नको लावू. हे तुला नारळाचं पाणी खायचं आहे शेळ्याचं मी सांगत नाही पण फळांसाठी यो येडो आहे एकदम. फळा देवा आहे का भरपूर काय शावणी. कुळो फळांसाठी आणि मग मस्त मस्त फळा होय. हे बघा
लिची आणलेली हा. हो कसलो गो चाकू उघड. कशाला कापते असं हात बघ कडक आता कडक. चाकूक धार नाही लिची खाऊक सुरुवात केल्या नाही बघा. लिचू दाखव कशी असते ती अशी. गुलगुलीत. मम्मीची छोटी आहे, माझी ओव्हल आहे. ओव्हल आहे तुझी. माझी मस्त ओव्हल आहे. आहे. बघूया दाखव. बघलास कशी ती. चला आता आहे ना निघूया. मस्त पैकी लिची घेतली. आता आहे ना आम्ही निघता. जबरदस्त हा. मस्त टेस्ट आहे म्हणतो मित्रांनो. मी अजून केलं नाही, मी करते मग थोड्या वेळात. बघा मित्रांनो कर्नाटक जाताना जरा बाहेर पडलास ना आपण आता ते फळा वगैरे घेतला होता ना जरा बाहेर पडलास की या बघा हाय CNG पंप आहे. तुमका CNG मिळतला. पॉवर पेट्रोल पण आहे असा. पॉवर पेट्रोल हवं तर पॉवर पेट्रोल पण आहे मिळतला. अगदी बहुतेक सगळ्या पंपांवर पॉवर पेट्रोल हा, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तर हाय रेट 86 रुपये असा गोव्यात. बोला पिझ्झा मागवल्याला हिल्यापासून खातातच काय खाला एवढा काय खाला. खातच असतो मी सारखी. पिझ्झाची वाट बघतात. आता ही दोघं म्हणतात जेवल्यानंतर चालेल पण मी जेवणार आहे. ह्यांचं काय मला माहीत नाही. परत ही आता असं म्हणतं थंय बघा गेल्यावर पहिली जेव हीच असतली. तर हे बघा इथे कॅफे आहे आणि हाय बऱ्यापैकी दिसतो. आता आपण इथली टेस्ट बघूया कशी आहे ती. पिझ्झा आणि काय का फ्रेंच फ्राईज ना. ट्रॅव्हल ब्लॉग कमी आणि फूड ब्लॉग जास्त वाटायला लागलेलो. बाबू नको ना हात लावू. कशी पेरी पेरी पेली पेली आहे ना. मी पण द्या. खा खा. सॉस जास्त घेऊ को. पेली पेली स्वरचा पिझ्झा आलेला आहे. हळू का गरम असणार. मम्मी सॉस खयचो तरी करमल घाट म्हणू हा. तो घाट चालू झालो करमल घाट. रस्ते भारी आता अगडी जबरदस्त. आणि अगदी असे तुम्ही ह्या साईड काय येतात ना तसे दारूचे पोस्टर हळूहळू कमी होत जातात. करमल घाट करमल सगळं पूर्ण हिरवागार आणि मधना हिवर असतो काळो काळो. भारी वाटतं मित्रांनो. जबरदस्त वाटतं. आणि ही गाडीत बसल्यापासून नुसती खातातच कशीच थांबत नाही. कशी ही भूक घराकडे नसता असता पण तुम्ही एवढा काय चांगला चांगला टेस्टी करून देत तूच नाही. करीत नाही ना टेस्टी काय काय म्हणजे तू काय करत. परत बोला बोला तरी. तर इथे जास्त काही बोलणं म्हणजे उपाशी राहणं होईल. त्याच्यामुळे कशा? आपण इथे मी काय चांगला करीत विषय नाही. बदलतोय. नाही तू चांगला करतस. सगळ्यांना सबस्क्रायबरांना पण माहिती आहे. जाऊ दे बॅकग्राऊंड नाहीच तुम्ही नॉईस लक्ष देऊ नका तिकडे. रस्त्याची कामं चालू आहेत बघा. भारी मस्त रस्ते आतापर्यंत तरी मस्तच आहेत. मध्ये फक्त ते खराब होते का. गोवा बॉर्डर आहे संपलेली असा. आपल्याक राईट का जाऊचा. थँक्यू विजिट अगेन म्हणतात. आपल्या कारवार साईड जाऊचा. लेफ्ट साईड का मला असं मासे आणि पेंगिनी काहीतरी हा. आपण जाताला होता राईट का कारवार बिरवार ही साईड. बघा आता पण ना कर्नाटक नव्हती. कर्नाटक बॉर्डर नव्हती तर ही कर्नाटक बॉर्डर मध्ये एंटर करता. इकडे दाखवूया चेकपोस्ट. धन्यवाद. थँक्यू विजिट अगेन. चेकपोस्ट आहे बघा. या चेकपोस्ट हा त्या साईड का आता कर्नाटक आणि या साईड का गोवा. कारवार. आता ह्यो असो रस्तो चालू आहे वाटतं डबल लेन. हे बघा यांची भाषा चालू झाली. एंडू एन्नर नारे येतो टोलने सौंदर्य. हा साईडला बघा मित्रांनो. भारी भारी नजारे. श्रावणीच्या त्या साईड का पण भारी नजारे आहेत का. आता ना आहे ना भोगदो चालू झालो वाटता. कारण मागच्या वेळी ना आमका आहे ना राईट मारून जायचा लागला होता. मागच्या वेळी म्हणजे तुम्ही जे जो बघा कर्नाटकाचा व्हिडिओ बघितलेलास खास होतो म्हणजे कॅन्सरच्या औषधासाठी तो व्हिडिओ बघितलेलास ना गेल्या वर्षी तेव्हा तो व्हिडिओ. तेव्हा हे बोगदे बंद होते. म्हणजे एका म्हणजे मित्राच्या आईसाठी औषध नेऊ गेलेले. बघा बोगदो प्रतिरोधक बघ एवढे आहेत. एवढं
थोडंसं बघून डबल हा डबल आहे ऍक्टिंग किती डबल आहे ऍक्टिंग किती डबल आहे कारण कर्नाटक म्हणजे जेवण कसलं संकेत काय आपल्यासारख्या भूक लागली आम्हाला किती खाशील संकेत दिसत नाही रे व्यवस्थित भूक दिसतं ना. हा अब्बी आहे ना समोर ना आपली ती गाडी जातात ती पॉंडिचेरीची गाडी आहे पॉंडिचेरी पासिंग हे पॉंडिचेरी शिकले आहोत आता तुम्ही याच्यात काय शिकले फर्निचर कसं बनवायचं मजाक रिअल सीन वाटतोय फर्निचर कसा बनवायचा रिअल सीन मध्ये काय पण आहे बा पॉंडिचेरीत त्याला रिअल सीन वाटत हे आमचं हे बघा हे ए दोन डोंगर कर्नाटकात जाऊया ना तो बघा वय बनता उद्या येऊया ना हा बघा मध्ये वय घुसा बनता. टाकत काय दिसत नाही केवढं मोठं बघतो यो कौरा. कौरा कौरा काय की वाव कर्नाटकात पण आमच्यासारखीच रिक्षा आहेत ये तर आता बघूया कर्नाटक आणि महाराष्ट्रात काय आपण आता कर्नाटक या देवासाठी आपल्या म्हणजे गोवा राज्यात ना आधी या करूच लागता म्हणजे पूर्ण गोवा राज्य आपल्या क्रॉस करूच लागता पूर्ण हा महाराष्ट्र मध्ये गोवा आणि नंतर कर्नाटक पण मग कसा गोवा राज्य जरा छोटा असल्यामुळे ना म्हणजे एवढं काय वाटत नाही. आमचं जेवढं सिंधुदुर्ग जिल्हा ना तेवढा गोवा राज्य यो बस कर्नाटकचे कर्नाटकचे बस सेम बघा टू सेम सेम नाही तो आमचे आपली लाल परी आहे. असतात अरे बा आमच्या हिरव्या वेगळं आहे चे हिरवे कशा गो समजा अप्पा कर्नाटकचे सिग्नल वेगळे आहे हा बघा ही लेन चाललो आणि ती लेन आहे ना बंद तुम्ही म्हणशाल असा कशा केला नाही तर कोसळता ना दरडी पावसाळ्यात कोसळत तर त्याच्यामुळे ना ती लेन बंद ठेवल्या नाही पण आपल्या महाराष्ट्रात असं ना आपल्याकडे रावा दे साईडने जावा साईडने जावा पडलो दगड तर तुमच्या आहे ना पूर्ण म्हणजे रस्तो चांगलो पूर्व तकडी पण ते दरड कोसळतात ना म्हणून बंद बंद ठेवलं ठेवलं शावनी होय ना भेंड्याची भाजी मस्त मिळता भेंड्याची भाजी खाऊ की लाव काय याव तसा नाही सांगत, एक सांग. वाटत सस्ते में निपटाएंगे नहीं हम निपटेंगे नहीं महंगे में निपटेंगे नेव्हल पोलीस नो ड्रोन पतंजली आता दाखव नो ड्रोन झोन लिहिलं जातं संकेत पतंजली काय तिथं फोटोग्राफी पण allowed नाही हा. एवढा भारी वाटत ना होय हो लिवलेलाच हा हो फोटोग्राफी पण नाही आणि ते डोंगर बिंगर बघा ड्रोन पण नाही उडू शकत लेखक कार्यालय नौसेना म्हणजे कशा माहिती आहे यासाठी तरी तुम्हाला डोंगर दिसत असले ना तरी अपोजिट साईड ना समुद्र किनारवर काय म्हणतात हा काय गो हा हा मस्त फर्स्ट टाइम आता येताना जो यो पहिलो टोल किती रुपया काय माहिती बघूया आता चटाका पटाका किती हा लिहिलेलं दिसतं काय कार साठी काय किती ना काय समजलं आपल्या हा पुढे बघूया काय होता मग लक्ष नाही इला तर बघा आपण इल्यापासूनचा पहिलो टोल किती हा 115 रुपया अजून आपल्या एक 56-55 किलोमीटर राहिला आणि मागच्या टायरामध्ये जरा हवा कमी दाखवता कारण त्याच्यामधनं खायना तरी हवा जाता तर जाणवला म्हणून म्हटलं थांबूया आणि आता बघूया कारण पुढच्या टायरात व्यवस्थित हवा पण मागच्या टायरात हवा कमी दाखवता हे गाव का नाम क्या है नाम कुमटा कुमटे गावात आहो आपण काहीतरी आतमध्ये अडकला कुछ तो गया है ना अंदर हाँ इधर तुम्हारी लैंग्वेज कन्नड़ा ना कन्नड़ा और हिंदी नहीं समझ में आता है या थोड़ा थोड़ा तर ते सांगतात की मराठी भाषा फक्त थोडीफार समजता
तर केवढी शीग आतमध्ये घुसली आहे ती बघा. ही आतमध्ये होती, ही कारखान्यात गेलेली, कारखान्यातच काहीतरी गेलेली आहे ही. होय होय, केवढी होती ती बघ. ही बघ तरी किती वेळा तरी या हवा कमी झालेली पाठी. होय, लक्ष दिलाच नाही. नायट्रोजन होता म्हणून राहुली. ही बघा एवढी होती. ते बघा या मागच्या आम्ही ह्या हॉटेलमध्ये खाल्लेला, पण टेस्ट आपल्याला व्यवस्थित मिळालेली, म्हणून म्हटलं आता वाजले पण. आता या टायरामुळे जरा उशीर झालो, कारण तुम्ही बघितलंच केवढी मोठी चूक आतमध्ये अडकलेली ती, त्याच्यामुळे. तर आता जाऊया, जेवूया आणि निघूया. गाडी लॉक करतोय. आता काही जास्त नाही, आता एक 45 मिनिटाचा आपल्याक राहिलेला. हो, काय पाहिजे तुला? क्रॅब? चल कुठे बसूया? इकडे बसूया, या साईडलाच बसूया. जय बरो दिले नाही या. ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, वी आर इंडियन्स, वी आर ऑल वन. असे जर सगळे वागले तर कशा गोया काय. तर मंकीने बल्ब धरलाय. मशरूम टिक्का होता शॉनी. बल्ब कोणी धरलाय ना? स्वरच्या मित्रांनी धरलाय ना. मशरूम टिक्का चालेल. शॉनीने मागवलेली मशरूम चिली आलेली आहे. ही बघा मस्तपैकी. कोको कोला नाही, थम्सअप आहे. स्ट्रॉ हवी आहे का? नको, स्ट्रॉ नको. तुला काय, आपल्याला खायचंच नाही त्या देशाचं विचारायचंच कशाला? म्हणजे आपल्या ज्या जायचंच नाही ज्या गावाला, त्याचा पत्ताच नाही विचारायचा आपण. यात आपण मागवलेलं प्रॉन्स थाळी. त्याच्यामध्ये बघा हे असे फ्राय प्रॉन्स आले आहेत. हा काय समजत नाही, रस्सम की काय माहीत नाही. ही करी आहे, राईस आणि ही भाजी. ही भाजी चांगली लागतात. भेंडे बिंडे सगळं मिक्स असतात. बघू शकता आता मी पनीर मशरूम चिली मागवलेला. स्टार्टरमध्ये ही केरळची लोक कशी चपातीमध्ये खायत नाही, तशीच म्हणजे राईसवर जास्तही असतं ना त्यांचा. तसा इकडला पण मला तसाच कल्चर असतात थोडाफार. आपल्याकडे तोलय भात, रायता, चपाती, भाकरे. चला बोलूया. प्रॉन्स घेऊया बघ. आणि तेव्हा माशाची टेस्ट पण आपल्यासारखी जा. सारा ना त्याची टेस्ट पण आपल्यासारखी जा. मस्त. ही भाजी कसली वाटत तुला? मिक्स काय ते कांदा बिंदू फ्लावर. बाबू सांग, मम्मीला सांग कशी आहे. तर आम्ही निघालो ना. एक आमचा बिल किती झाला? 680 रुपये बिल झाला. नाही 730 रुपये. 730 रुपये झाला, कारण श्रावणीने परत रस्सम घेतला ना आणि पाणी बॉटल, त्याच्यामुळे मस्त झाला बिल. आणि चव पण बरी होती. फक्त कशी चपाती बिपाती काय मिळत नाही, भाकरी बिकरी, डायरेक्ट भात. आणि आता त्याच्यानंतर ह्यो दुसरो टोल लागता. आणि तुमका सांगूचा म्हणजे आता तुमका एक अंदाज इलोच असतात. आम्ही चाललो होता मुरुडेश्वर का. मुरुडेश्वर का जाता. टोल किती जो होतो बघूया. थोड्या वेळात मेसेज येत किती जो टोल होतो, आपण चेक करूया नंतर. पण रस्ते मित्रांनो, रस्ते मध्ये फक्त थोडे थोडे डायव्हर्जन आहेत, पण बाकी रस्ते एक नंबर आहेत. एक नंबर. मध्ये तुम्ही बघितलात आमच्या गाडीचा तो प्रॉब्लेम झालेलो, तर त्यांनी 120 रुपये घेतल्यात ह्या करूचे, चेंज करूचे. बाकी मस्त. आता डायरेक्ट मुर्डेश्वरमध्ये आता मध्ये एक CNG पंप हवाय. एक साधारण 6-1 किलोमीटर राहिला होता. त्याच्यानंतर तुमका दाखवतंय. ओनावर म्हणू हय आता एक CNG पंप असा हय. आता CNG भरूया. आणि आहे ना आता आपला किलोमीटर राहिलाय बघा, 32 किलोमीटर राहिलेला. 32 किलोमीटर का 32 मिनिटं, म्हणजे किलोमीटर मागे 1 मिनिट, कारण रस्तो चांगलो हा. आणि जाऊया मुर्डेश्वर मध्ये. ही बघू शकता तुम्ही. आता आपण शरावती नदी
क्रॉस करता आणि म्हाका त्या साइड का समुद्र हा? नदी काय सगळीकडे म्हाका ही सगळीकडे दिसता पसरली लांब तू तिथे पण एक ब्रिज आहे इकडे या साईड ना समुद्रात जोडता या नदी तू तिथे पण एक म्हणजे खाडी आहे थोडक्यात ते 2 ब्रिज आहेत मी बोलला हा थोडक्यात हे खाडीचाच प्रकार आहे कारण नदी अशी नसता काय हो आता काय खाडीची काय तो काय ते काय समुद्र सवरा लागले होते पाणी बोटी. येता ना या बघ दाखव मॅप मध्ये हे बघ समुद्र सगळं पाणी पाणी ह्यासाठी ना बघलास ना म्हणजे केरळासारख्या जागा येतात सगळा सगळीकडे जे नजर जाय ते पाणीच तर बघू शकता डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फक्त 2 मिनिटं ठेवली आहेत हे बघा पुढे दाखव वाव हे बघा Continue on Murudeshwar Temple Highway for 1.5 kilometers. क्षेत्र फक्त 2च मिनिट आहे आता आम्ही जर हॉटेल बुक केला ना तर आता 2 मिनिटावर असा आहे आता बघूया आणि टेम्पल किती मिनिटावर हा? टेम्पल त्याच्या जरा पुढे जा म्हणजे चालत गेलं होतं 5-10 मिनिटं नको चालला पिल्याचा काय विषय आता आम्ही थोडं वेळ आराम करतला आणि त्याच्यानंतर जरा ऊन कमी झाला की बाहेर पडतला आता तुमका पुढच्या व्हिडिओत बघू मिळत आता आधी मॅडम रूम बघणार आहे जाऊ कसं होतं हा बघूच होता चांगलं स्वर आता झोपणार आहे. नाही झोपणार मी. ते बघू शकतास तुम्ही, ज्याच्यासाठी आपण मुरुडेश्वरला इलाव ना तर आपल्या समोरच दिसता. In 300 meters, you will arrive at your destination. होय, आम्ही आता रूम बुक केलेलो हा जया पॅराडाईज म्हणून. म्हणजे जया म्हणजे कसं याचा भाव आहे ना, तर बोललं नाही हयच करू जा रूम बुक. तर म्हटलं चला हयच करूया. ए तकडी काय जेवण चाललं का, आताच जेवण इलं ना रे. थांबा, त्यांना आपण ऑनलाईन बुकिंग केली आहे ना ती दाखवूया त्यांना, आणि त्याच्यानंतर मग आपण रूममध्ये जाऊया, रूम वगैरे बघूया. रिसेप्शनवर आपण तर सगळं ऑनलाईन बुकिंग होती ना, तर सगळं हे दाखवला. आणि थोडेसे हय जे काय हय जवळपासचे लोकेशन आहे ते दिलेले आहे. जॉग फॉल्स, परत इडगुंजी टेम्पल आहे ना ता वगैरे सगळं दाखवलेला. आता आपण रूममध्ये जाऊया. हां, तुमचं सामान ते घेऊन जातले आहे ना. लिफ्ट पण असा आणि रेस्टॉरंट पण हा. आता आपण लिफ्टमध्ये जातो. लिफ्टमधून आता रूम आमका माहीत नाही किती येतो, परत करायची. बाप्पाकडे जायचं आहे ना पाया पडायला. उतार बघायला जातो AC लावून सुद्धा मामाच्या घरासारखं वाटतंय. तर आपलं रूम नंबर हा 143 143. आय लव्ह यू. द बाबूसाठी सेपरेट बेड आहे. बाबू कधी वेगळं बेड आहे तो बरा आला. तिथे बाल्कनी पण आहे बाबू, बाल्कनी पण आहे. आणि तुझा बेड कुठे दाखव. बाबू झोपणार आहे इथे आणि राजा राणी झोपणार आहे तिथे. यु नो राजा राणीज. प्रिन्स चार्ली आणि एलिझाबेथ अकडी. आणि राजाचं नाव काय कोणाक माहितीच नाही. चला चार्जिंग लावूया, कारण तुमका बराच काय काय दाखवूचा. आताचा यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं. सकाळपासून दमलेलो, प्रवास बिवास सगळा ह्या करून थोडक्यात फूड ब्लॉगच होतो तो यांच्या आशीर्वादात. आणि ह्यो रूमचो मी पूर्ण व्ह्यू तुमका पुढच्या व्हिडिओत देतोय की रूम कसं काय काय आता सगळ्या रूममध्ये दाखवतोय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नको. तुमका फुल ड्रोन शूट आपण खय इलाव काय इलाव सगळा जेवढा शक्य होय तेवढा सगळं दाखवचा प्रयत्न करतलंय. आणि किती खर्च इलो सगळा इला ह्या तुमका या व्हिडिओमध्येच समजतला. त्याच्यामुळे ही सिरीज खई मध्ये मिस करू नको. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बम बम बोले.